महानगरपालिकेचा महापौर निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग घडतात। भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक करण्यात आली। घर देण्याचा आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई झाल्याची माहिती आहे। विलास पाटील यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली। त्यामुळे भिवंडी पालिकेतील राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना सत्ता स्थापनेसाठी किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या कोणार्क विकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। विलास पाटलांना अटक होणं ही भाजपची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। भिवंडी महानगरपालिकेत महापौर निवड 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे। मात्र महापौर कोणाचा बसणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे। भिवंडी महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपात रस्सी खेच आहे, परंतु कोणाकडेही बहुमत नाही। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करताना दिसतात, परंतु कोणालाही अजूनपर्यंत यश आलेलं नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे 42 नगरसेवक एकत्र आहेत, पण समाजवादी पक्ष नाराज झाल्यामुळे बहुमताचा आकडा काँग्रेसला गाठणं कठीण झालंय। तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना आपला महापौर कसा बसेल यासाठी प्रयत्न करतात। भिवंडीत एकूण 90 जागा, 46 हा बहुमताचा आकडा आहे। काँग्रेस 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12, सपाचे 6 नगरसेवक एकत्र येऊ शकतात। 34 नगरसेवक असलेल्या भाजप शिवसेनेनंही आशा सोडलेली नाही। कोणार्क विकास आघाडीचे 4 आणि भिवंडी आघाडीचे 3 नगरसेवक किंग मेकर आहेत। काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 12, भाजपचे 22, समाजवादी पार्टीचे 6, शिवसेनेचे 12 आणि कोणार्क विकास आघाडीचे 4 असं एकंदरीतच भिवंडीचं सध्या बलाबल पाहायला मिळते। एकूण जागा आहेत 90 आणि बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर 46चं संख्याबळ असणं गरजेचं आहे। धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीत असं माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केलं। भाजपला दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू होती। महायुती म्हणून लढलो, महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं माजी खासदार गायकवाड यांनी म्हटलं। अध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा याचा अजून निर्णय झालेला नाही असं गायकवाड म्हणाले। भाजपचे आमदार राणा जगजितसिंगांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते। रवींद्र गायकवाडांच्या पत्नी उषा ही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत। जिल्हा परिषद निकालानंतर युतीचे नेते हे मुंबईत तळ ठोकून आमदार तानाजी सावंतांचा अर्चना पाटलांच्या अध्यक्षपदाला विरोध आहे। तानाजी सावंत निवडणुकीपूर्वी महायुतीत नव्हते। सावंतांना वगळून सत्ता स्थापनेचे भाजपचे प्रयत्न असल्याची माहिती समोर येते। तेव्हा धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल किती आला? एकूण 55 जागांसाठी बहुमत आवश्यक आहे 28चं। भाजपचे सदस्य आलेत निवडून 19, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादीचे 6, शिवसेनेचे 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7, समाजवादी पार्टीचा 1 आणि अपक्ष 4। धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य कोकणात सहलीवर गेलेत। कोकणाच्या समुद्रात जहाजातून फेरफटका मारल्याचे फोटो सध्या एबीपी माझाकडे प्राप्त झालेत। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अपक्ष असे 31 उमेदवार सध्या कोकणात आहेत। जिल्हा परिषद निकालानंतर आधी मुंबई आणि आता कोकणात त्यांनी मुक्काम ठोकलाय। जिंकलेल्या सदस्यांची राणा जगजितसिंग आणि मल्हार पाटील यांनी भेट घेतली, तर माजी खासदार रवींद्र गायकवाडांनी देखील भाजपसोबतच राहणार अशी भूमिका स्पष्ट केली आहे। बातमी यवतमाळमधून। यवतमाळच्या उमरखेडमध्ये अब्दुल गफूर शाह